आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी त्यांच्याच पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गद्दारी केल्याचा आरोप केलाय। प्रतापराव जाधव यांनी आपलं मताधिक्य कमी करण्यासाठी विरोधी पक्षाशी संधान साधलं असा आरोप गायकवाडांनी केला। त्यावर प्रतापराव जाधव यांनी उत्तर दिलंय। गायकवाडांना आत्मविश्वास होता, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा स्वतः रद्द केली। अत्यल्प मताधिक्याने विजय झाल्याने ते असे वक्तव्य करत असतील असं प्रतापराव जाधव म्हणाले। अचानकपणे आमचे खासदार प्रतापराव जाधवांनी मिलिंद नार्वेकरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांना निरोप द्या की बुलढाण्यामध्ये जयश्री शिर्केला तिकीट द्या। तिकडे संजय कुटेंनी अनिल परबला सांगितलं की तुम्ही तिकडे जा, उद्धव साहेबांना आमचा निरोप द्या की बुलढाण्यामध्ये जयश्री शिर्केला तिकीट द्या। या दोघांनी तिकीट दिल्यामुळे रवी तुपकरांचं तिकीट जे होणार होतं, जे झालेलं होतं, फॉर्म भरलेला होता, तो फाडून टाकला गेला आणि उमेदवारी यांना दिली गेली। आणि मला कोणत्याच आमच्या नेत्यांची म्हणजे जिल्हा पातळीवरचा कुठलाही नेता आमच्यासोबत नव्हता। अगदी संजय कुटेंनी आमच्या गोडे साहेबांनाही घरी रात्री 2:30 वाजता बोलवून त्या ठिकाणी सांगितलं की तिकडे प्रचार जास्त जायचं नाही। माझ्या विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे यांची आणि कुटेंची रात्री 2:30 वाजता मीटिंग होती, ही कशा करता होते? आपल्या महायुतीच्या नेत्यांनी असं का करावं? आमचा उमेदवार इतका सक्षम होता, त्यांना मीच काय, मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून याचा, मोठ्या फरकाने जिंकून याचा आत्मविश्वास होता। तर त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल। त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही, पण बुलढाणा मतदारसंघ असेल, बुलढाणा जिल्हा असेल, यातली जनता सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगावं अशातला भाग नाही। लोक समजून आहेत आणि लोक ते समजतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।